अरे बापरे बाप, हे काय झालं? शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं. महाराष्ट्राला बसला मोठा धक्का. रातोरात गेम फिरली. मोठी अटक, मोठी कारवाई, मोठा धक्का. या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर दादांना न्याय मिळाला. दादांचा खरा माइंड मास्टर आत्ताच जेरबंद. संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाकडे डोळे लावून बघत होता. परंतु तपास यंत्रणेला काहीच यश मिळत नव्हतं. कोणताही छडा लागत नव्हता. परंतु आज अखेर आत्ताच या खऱ्या गुन्हेगाराला सीआयडीने आत्ताच अटक केली असून याच्याकडून धक्कादायक पुरावे सापडले आहेत. आपल्या दादांना संपवण्यासाठी यांनी कसा प्लॅन केला? यामध्ये कोण कोण सहभागी आहेत? कोणते केंद्रीय नेते, महाराष्ट्रातील नेते, या सगळ्यांची नावेच आत्ताच जाहीर झाली आहेत. हे ऐकून अक्षरशः महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. नेमकं यामध्ये कोण मोठा माइंड मास्टर होता? त्याचा कट सगळा उघड झालेला आहेत. या सगळ्यांची नावेच पुराव्यासकट मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणार आहेत. फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी कशा प्रकारे दिल्लीतून सगळा प्लॅन तयार करण्यात आलता त्याचे गुप्त व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. यामध्ये हे मोठे नेते कशा प्रकारे पायलटला सांगत आहे काय करायचं, कसा अपघात करायचा. हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे, कारण की हे मोठे नेते स्पष्ट दिसत आहे आणि दादांना संपवण्याचा प्लॅन करीत आहेत. हे व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडू नका. रोहित पवारांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की जर या प्रकरणाला कुणी लपवण्याचा प्रयत्न केला, खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तर ते महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मग तो कोणत्याही मोठ्या पक्षाचा नेता असो, कितीही मोठा असो, या सगळ्यांना आम्ही सोडणार नाही. यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय महाराष्ट्र शांत राहणार नाही. आणि रोहित पवारांनी जे पण पुरावे सादर केले होते त्यानुसार या मोठ्या नेत्यांवर आधी संशय होता. परंतु अखेर सीआयडीने तपासाची चक्र फिरवली आणि सगळी गुप्त माहिती बाहेर काढली. त्यानुसार नेमकं दादांसोबत काय झालं, यामध्ये पायलटसह कोण कोण सहभागी होतं, याचा सगळा छडा सीआयडीने लावलेला आहे. सीआयडीच्या तपासानुसार प्रथम हेच सांगण्यात आलं की तपास योग्य दिशेने चालू आहेत. दादांचा घात आहेत की अपघात आहेत, या दोन्ही दृष्टिकोनातून सीआयडी सध्या तपास करीत आहे, असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. परंतु महाराष्ट्र शांत राहणार नव्हता. महाराष्ट्राला सत्य काय ते कळणं गरजेचं होतं. आणि आज अखेर हे सगळं सत्य बाहेर आलेलं असून अखेर दादांचा खरा गुन्हेगार सापडलाच. या खऱ्या गुन्हेगारांची मोठी टीमच दिल्ली, मुंबई, गुजरात या मोठ्या शहरांमध्ये लपलेली होती. अखेर पोलिसांनी या सगळ्यांना लोकेशनवरून बरोबर जेरबंद केला आहेत. मी आत्ताच यांच्याकडून सगळ्यात मोठा खुलासा झाला असून कसा कट रचला याची उघड माहिती यांनी आत्ताच जाहीर केले आहेत. हे माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओ सगट सांगणार आहेत. हे व्हिडिओमध्ये काय काय बोलत आहे, कोणाची नावं घेत आहे, कोणता मोठा नेता मंत्री यांना मदत करीत होता, तेही यांनी सगळ्यांनी सांगितले आहेत. हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत. फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ कुठेही सोडू नका. आपल्या दादांना न्याय मिळावा अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. कालच अजितदादा गटांच्या 20 ते 25 आमदारांनी सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली आणि विचारलं की जी सुनीताताई पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती, दादांचा तपास सीबीआयने करावा आणि सत्य समोर आणावं, त्याचं काय झालं? केंद्र सरकारने काय प्रतिसाद दिला? यामध्ये किती दिवस लागणार आहेत? महाराष्ट्राला सत्य कधी समजणार आहे? अशी विचारणा काल आमदारांनी केली. अजितदादा गटाचे काही नेते जरी गप्प असले तरी बाकीच्या आमदारांना आपल्या दादांसोबत काय झालं हे जाणून घ्यायचं आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघातून कार्यकर्ते, पदाधिकारी मंत्र्यांना, खासदारांना जाब विचारत आहे आणि या सगळ्यांनी पाठपुरावा करावा अशी विनंती करीत आहे. जवळजवळ महिना उलटून गेलेला असून अजूनही दादांसोबत काय झालं, तपास कुठपर्यंत आला, यामध्ये काय काय पुरावे सापडले, याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती आत्ताच आपल्या हाती लागलेली आहेत. ही बघा पुराव्यासगट माहिती. तुम्हाला सगळी मी पुढे व्हिडिओत दाखवणार आहेत. तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ कुठेही सोडायचा नाही.
अपघाताच्या अहवालातील झाडावरून वाद. स्थानिकांकडूनच AAIBच्या अहवालाची झाडाझडती. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या महिन्याभरानंतर अखेर AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आला. या 22 पानी अहवालातून विमान अपघातामागील प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आले. त्यात DGCAच्या रिपोर्टनुसार झाडाला धडकून अजित पवारांचं विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं वेगळाच वाद निर्माण झालाय. स्थानिकांनी अपघात स्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत या अपघातावरून संशय व्यक्त केलाय. आपण या ठिकाणी पाहू शकता. याच ठिकाणी 28 जानेवारी रोजी सकाळी 9:15च्या आसपास या ठिकाणी अजित पवार यांचे विमान कोसळले. अशी हे या ठिकाणी एकही झाड दिसून येत नाही. तर इथं कुठल्याही प्रकारचं असं झाड मोठं दिसत नाही आम्हाला. त्यामुळे दुर्दैवी मृत्यू कसा झालाय काय झालं ते रिपोर्ट काही येऊन द्या, पण इथं ते रिपोर्ट मध्ये लिहिले की झाड आहे, पण इथं झाड तर आम्हाला कुठेच दिसत नाही. एवढं मोठं झाड हे आहे ते बारकी जोडपं तेही जळून खाक झालेली आहेत. अपघात नसून हा घातपातच आहे हे पाळण्यातलं मूल सुद्धा सांगेल. बंधूंनो, शोकांतिक आहे की महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गेल्यानंतर 1 महिना लागतोय FRI करण्यासाठी. हे निव्वळ दादा राजकीय बळी गेलेला आहे दादांचा. दरम्यान बारामती विमानतळ महाराष्ट्राच्या बारामती जिल्ह्यामध्ये असं विधान अहवालामध्ये केल्यानं आमदार रोहित पवारांनी अहवालावर सवाल उपस्थित केलेत. बारामती तालुक्याला जिल्हा म्हटल्यानं AAIBनं हा अहवाल किती गांभीर्यानं बनवलाय हे लक्षात येईल असं म्हणत रोहित पवारांनी अहवालातील चुकींवर बोट ठेवलाय. दुसरीकडे या अहवालात दादांचा अपघात कोणत्या कारणांमुळे झाल्याचं म्हटलंय तेही पाहूया. ब्लॅक बॉक्स मधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब. रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला. विमान झाडावर आदळून खाली कोसळलं. रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं. विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता. तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा नाही. पायलट दारू प्यायल्याचाही थेट पुरावा नाही. अहवालात झाड आणि भौगोलिक चुकांमुळे विमान अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे या संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा प्राथमिक अहवाल राजकीय दबावामुळे घाईघाईत प्रसिद्ध करण्यात आला का, आणि अंतिम अहवालानंतर तरी दादांच्या अपघाताचं गूढ उकलणार की कायम राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.